नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज 16 जून 2024 तर आपण उत्तर महाराष्ट्राचा हवामान अंदाज देणार आहोत। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्ये नागपूर विभाग, अमरावती आणि नाशिक विभाग या तीन विभागाचा अंदाज आहे। तर मागील आठवड्याचा अंदाज मागील आठवड्याचा जर आपण आढावा पाहितला त्या ह्याच्यामध्ये त्या विभागामध्ये तर कशा प्रकारे पाऊस तिथे पडेल आहे। तर तिथे मागील जर पाहितलं तर 8 दिवसापासून विजेच्या कडकडासह बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे शेतकरी मित्रांनो। आणि उर्वरित जो भाग आहे, अजून बऱ्याच भाग आहे उर्वरित, त्या भागामध्ये अजून अद्याप पाऊस नाही। आणि एकंदर जर महाराष्ट्राची स्थिती जर पाहितली तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये गेली 15 दिवसापासून म्हणजेच 7 तारखेपासून दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाहितलं तर गेले 7 तारखेपासून म्हणजे एक आठवड्यापासून पाऊस चांगला पडलेला आहे। आणि तिथे पेरणी पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या उरकलेल्या आहेत। तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा तोच प्रकारे बऱ्याच पेरण्या अजून 50% आसपास पेरण्या झालेल्या आहेत मराठवाड्याच्या, आणि 50% आसपास अजून मराठवाड्यामध्ये पेरण्या राहिलेल्या आहेत। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र ही स्थिती नाही आहे, कारण मान्सून जो आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडा मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रापेक्षा उशिरा येतो। तर तिथलची स्थिती कशी राहील पुढच्या ह्या हप्त्यामध्ये, म्हणजे आज रविवार ते पुढचा रविवारपर्यंत। तर जर पाहितलं आपण तर तसे जर पाहितलं तर नागपूर विभागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता। आज 16 दिनांक तर नागपूर विभागामध्ये वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आजपासून नागपूर विभागामध्ये पुढील 3-4 दिवस मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। या भागामध्ये एकंदर साप्ताहिक सांगायचं जर म्हटलं तर नागपूर विभागामध्ये तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला नागपूर विभागामध्ये पेरणीयोग्य पाऊस झालेला दिसून येईल। तसेच अमरावती विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस झालेला दिसून येईल, म्हणजे पेरणी योग्य पाऊस ह्या सप्त्यामध्ये। तर तसेच नाशिक विभागामध्ये मात्र थोडा यावेळेस पण पाऊस कमी राहील पुढच्या आठवड्यामध्ये, रविवार ते पुढचा रविवार। तर ह्याच्यामध्ये नाशिक विभागामध्ये धुळे, नंदुरबार आणि नाशिक, अहमदनगर। तर नाशिक विभागामध्ये अहमदनगर जिल्हा वगळता नाशिक विभागामध्ये अत्यंत पाऊसमान अजून सध्या कमी आहे। तर येत्या आठवड्यामध्ये म्हणजे ह्या सप्त्यामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा जवळपास 80% भूभागावर चांगल्या पावसाची शक्यता आहे। तर उर्वरित जो 20% भूभाग आहे त्यामध्ये म्हणजे या सप्ताह संपल्याच्या नंतर म्हणजेच पुढे 16 ते 23च्या नंतर म्हणजेच 24पासून पुढे तिथे अजून पुन्हा पावसाची शक्यता आहे। तर उर्वरित जर आपण पाहिलं तर नाशिक विभागामध्ये ह्या सप्त्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। आणि तिथं नाशिक विभागामध्ये जर आपण पाहिलं तिथं अजून मेघगर्जनेसह व विरळ स्वरूपाचाच पाऊस पडत आहे। अजून बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही। तर शेतकऱ्यांनी तशी यावेळेस पाहिलं की मान्सूनची स्थिती आहे ते मान्सूनच पोषक वातावरण नागपूर विभागामध्ये होत आहे। तर नागपूर, अमरावती आणि नागपूर विभागामध्ये तर या विभागामध्ये ह्या सप्ताहामध्ये मान्सूनसुद्धा दाखल होईल असा अंदाज आहे। आणि माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।